नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। या महिलांना मिळणार नाही रक्कम, लाडक्या बहिणींना करावी लागणार वर्षभराची प्रतीक्षा। आचारसंहिता काळात योजनांचा लाभ देता येत नसल्याने निवडणुका संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यामुळे आता निवडणुका आटोपल्या असून लाडक्या बहिणीच्या खात्यात 6वा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा बहिणींना आहे। महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये करणार असल्याचं आश्वासन महायुतीकडून देण्यात आलं होतं। आता महायुतीचं सरकार आल्यानं लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये होणार का, अशीही चर्चा लाडक्या बहिणीमध्ये सुरू आहे। डिसेंबरचा हप्ता दिल्यास तो 1500 रुपये प्रमाणे दिला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे 2100 रुपयांच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते। राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून पुन्हा एकदा राज्यात बहुमताने महायुतीचं सरकार आलंय। मात्र अद्याप राज्यात सत्ता स्थापना आणि मुख्यमंत्री पदावरून गोंधळ सुरू असलेला पाहायला मिळतोय। तसेच दुसरीकडे ज्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्यात महायुतीचं सरकार आलं असं बोललं जात आहे, दरम्यान पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार आलं तर ही योजना बंद पडेल, निवडणुकीसाठीच ही योजना सुरू करण्यात आली असा आरोप देखील महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता। आता याला पुन्हा एकदा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय। लाडकी बहीण ही योजना सुरूच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वर आहे अशा लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही। लाडक्या बहीण योजनेत कर भरणाऱ्या महिलांचा अर्ज अपेक्षित नाहीये। लाडक्या बहीण योजनेसाठी जे आधीचे निकष आहेत तेच कायम राहणार आहेत। दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर आता ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वर किंवा ज्या महिला कर भरतात मात्र तरी देखील त्यांनी या योजनेसाठी अर्ज केलाय, त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।